नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। औरंगाबादेत डेंग्यूमुळे 5 जण दगावले, मृतांमध्ये राष्ट्रीय खेळाडूचाही समावेश। सरील सष्टोमधल्या वादातून लाचखोरीमध्ये अडकवलं, सुहास खामकर याचा दावा। महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवाची परंपरा खंडित होण्याचा प्रश्नच नाही, भुजबळांनी ठणकावलं। आता बातमी विस्तारानं। राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली येणार आहेत। मात्र त्याचवेळी काँग्रेसचे नाराज नेते नारायण राणे कोणत्या झेंड्याखाली आश्रय घेतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राणे आपला स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। राणेच दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे बोललं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत सूचक मौन बाळगलंय। औरंगाबादमध्ये डेंग्यूच्या साथीने डोकं वर काढलंय, कारण गेल्या 5 दिवसात एकट्या औरंगाबादमध्ये डेंग्यूमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय। धक्कादायक गोष्ट अशी की त्यात एका राष्ट्रीय खेळाडूचाही समावेश आहे। अश्विनी बोलकर असं तिचं नाव आहे। अश्विनीला डेंग्यूची लागण झाली आणि अवघ्या 23 वर्षीय अश्विनीचा मृत्यू झाला। शहरात सध्या डेंग्यूच्या आजारानं तब्बत 600 रुग्ण उपचार घेत आहेत। सरील सष्टोमधल्या वादातून लाचखोरीमध्ये अडकवलं असल्याचा दावा सुहास खामकर यांनी केलाय। सुहास खामकरला काल 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। मात्र या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय। 7/12 उतारावरती नाव टाकण्यासाठी सुहास खामकर आणि त्याच्या साथीदारानं 60,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यानंतर रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुहासला रंगेहात पकडलं। मात्र सुहास खामकरनं आपल्यावर सर्व आरोप फेटाळून लावलेत। महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सव परंपरा खंडित होण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावलंय। तसंच गणेशोत्सवाला विरोध करणाऱ्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गणेशोत्सव होणार असल्याचा निर्वाळा दिला। हे वृत्त म्हणजे केवळ अफवा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मात्र या दोघांच्या वक्तव्यानंतरही महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा होणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही। यूपीएससी पूर्व परीक्षेतून इंग्रजी भाषेवर आधारित 20 गुणांच्या प्रश्नांना सरकारनं मेरिटवरून वगळलं। मात्र या निर्णयाने विरोधकांचं आणि हिंदी भाषिक विद्यार्थ्यांचं समाधान झालेलं नाही। याचेच पडसाद आज संसदेत पाहायला मिळाले। राज्यसभेत विरोधकांनी सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध केला। त्याचवेळी दक्षिणेतील खासदारांनी इंग्रजी विषयावरचे गुण वगळले जाऊ नयेत अशी मागणी करत जोरदार गोंधळ घातला। राज्यसभेत या दुहेरी गोंधळानं अखेर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं।